गाइज, वेलकम बैक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज ह्या लेक्चरमध्ये आपण वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आस्क्ड बाय द स्टुडंट्स बघणार आहोत. दॅट इज, मॅम इम्पॉर्टंट टॉपिक सांगा. पेपर 1, पेपर 2, प्लीज इम्पॉर्टंट टॉपिक सांगा. तर ह्या व्हिडिओमध्ये जे काही तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक्सला घेऊन डाऊट असतील ते आपण क्लिअर करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण चॅप्टर वाईज बघू किंवा युनिट वाईज बघू. एक एक युनिटमध्ये भरपूर पॉइंट्स असतात. स्पेसिफिकली आपण जेव्हा अॅनाटॉमीचा पेपर बघतो किंवा रचनाशास्त्राचा पेपर बघतो त्यामध्ये काय असतं, एका युनिट खाली भरपूर टॉपिक असतात. एक्झाम्पल घेऊ आपण डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये स्टमक, इसोफेगस, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन हे सगळे टॉपिक्स येतात. मग ह्यामधून किती करायचं, किती महत्वाचे आहे, कशावरती जास्त PYQs येतात म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, हे आपल्याला एक अनालिसिस करावा लागतो. त्यावरून आपण इम्पॉर्टंट टॉपिक ठरवतो. करेक्ट. तर हा सगळा अनालिसिस मी ऑलरेडी केलेला आहे आणि त्या हिशोबाने मी तुम्हाला आज इम्पॉर्टंट टॉपिक्स त्यातले देणार आहेत. ठीक आहे. आता आपण पेपर 1 बद्दल बोलूया ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये. तर पेपर 1 मध्ये फर्स्ट टॉपिक आहे शारीरोपक्रमणीय शारीर. आता याच्यात एक्झॅक्टली तुम्हाला काय अभ्यास करायचंय, किती महत्वाचं आहे ते मी इथं हायलाइट ऑलरेडी केलेलं आहे. फर्स्ट टॉपिक आहे शरीर शारीर व्याख्या. याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स मध्ये काय येतात, SAQ येतात. हे सगळ्यांनीच लिहायचं आहे, करायचं आहे. शरीर शारीर व्याख्या. आणि मी जेव्हा पर्टिक्युलरली तुम्हाला आयुर्वेद पार्ट बद्दल सांगते, याचा अर्थ तुम्हाला श्लोक सुद्धा पाठ करायचाच आहे. इट इज मॅन्डेटरी. बिकॉज अॅनाटॉमी मध्ये ना खूप लिमिटेड श्लोक्स दिलेले आहेत तुम्हाला आयुर्वेदा पार्ट मध्ये. जर तुम्ही तेवढे केले तर तुमचे जे फिक्स मार्क्स असतात आयुर्वेद पार्टचे ते कोणीच घेऊ शकत नाही. सो त्यासाठी खूप इझी व्याख्या आहे शरीरची शारीरची. ऑल्सो की जी शरीरची व्याख्या आहे ते विविध आचार्यांनी वेगवेगळी सांगितलेली आहे. तर तुम्हाला आचार्यानुसार सुद्धा MCQ पडू शकतो यावर. म्हणून तुम्हाला विथ आचार्य कोणी कोणती व्याख्या सांगितलेली आहे तो वाला टॉपिक पर्टिक्युलर करायचाच आहे शरीरोपक्रमणीय शारीरमध्ये. त्यानंतर इथं षडंगत्वम इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. षडंगत्वम सुश्रुतानुसार सुद्धा करायचं आणि चरकानुसार सुद्धा तुम्हाला करायचंय. त्यानंतर शरीर शस्त्रांचा विभाग, काय काय विभाग आहे, किती याच्यात, तसंच आपण एम्ब्रिओलॉजी मध्ये पण बघितलं होतं, पण ते मॉडर्न नुसार जाणार. पण इथं आयुर्वेदानुसार सुद्धा तुम्हाला बघायचंय. बाह्य प्रत्यंग किती आहे, अभ्यंतर किती आहे, एखाद दोघांची संख्या येऊ शकते. आता नॉर्मली जी संख्या आहे ते तुम्ही स्नायू, अस्थि, संधी इंडिव्हिज्युअल मध्ये अभ्यास करताच, म्हणून ते ओव्हरऑल बघितलं गेलं तर तुमचं होऊन जातं. पण जेव्हा तो फर्स्ट टॉपिक तुम्ही करत असतात, युजली हा टॉपिक काय करता तुम्ही, स्किप करता आणि एक्झाम मध्ये MCQ पडतो. म्हणून हा स्किप करायचा नाहीये. ऍटलीस्ट इम्पॉर्टंट जे असतात ते तरी तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर मृत शरीर संशोधन, याच्यावर सुद्धा SAQ पडू शकतो. आता नॉर्मली तुम्ही बघितलं तर शरीरोपक्रमणीय शारीरवरती LAQ नाहीये, तर मृत शरीर संशोधनवर LAQ पडणार नाहीये. मग प्रिपेअर करतानाच त्याला SAQ पॉइंट ऑफ व्ह्यूनी प्रिपेअर करायचं. म्हणजे काय, 2च पेज लिहायचे तुम्हाला. ह्याच आयडिओलॉजीनी तुम्हाला अभ्यासासाठी प्रिपेअर करावा लागेल. ठीक आहे. तुम्ही काय करता, 4 पेजेसचे नोट्स काढता आणि मग तेच 4 पेजेस तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायला खूप अवघड जातं. का अवघड जातं, कारण आपण प्रॅक्टिस 4 पेजेसची केलेली असते आणि तो LAQचा पॉइंट ऑफ व्ह्यू नाही आहे. त्याच्यावर काय येणार आहे, SAQच येणार आहे. ही गोष्ट जेव्हा आपल्याला माहिती आहे तर आपण तेवढी काळजी घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तो LAQ ला खूप रेअरली विचारतात किंवा विचारतच नाही कदाचित. त्यानंतर आहे आपलं परिभाषा शारीर. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. यामध्ये आपल्याला भरपूर आहे, लसिका वगैरे पण आहे, पण ते जर बघितलं गेलं तर हे जे 5 आहे ते खूपदा रिपीट झालेलं आहे, खूप जास्त वेळा. ठीक आहे. आय गेस टोटल 8 आहे याच्यामध्ये. 8 मधून मी तुम्हाला 5 सांगतेय बिकॉज अगेन आपण IMP बघतोय. करेक्ट. IMP मध्ये कुर्छा, कंडरा, जाल, अस्थिसंघात आणि सिवनी हे खूपदा एक्झाम मध्ये रिपीट झालेले आहे ऑल्सो. आता मग हे लिहिताना तुम्हाला काय काय करायचं, यांच्यासोबत मॉडर्न कोरिलेशन्स इंडिव्हिज्युअली वाचायचं आहे, प्लस यांची संख्या करायची, यांचे कार्य करायचे आहे. आता एक्झॅक्टली हे स्टडी करताना तुम्हाला काय स्टडी करायचं त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे स्ट्रॅटर्जीचा. तर त्यावर तुम्हाला सगळी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन भेटेल. पण ह्या व्हिडिओपुरती तुम्ही एवढं लक्षात घ्या, नोट करून घ्या की काय काय तुम्हाला इम्पॉर्टंट स्टडी करायचं आहे. तर परिभाषामध्ये हे 5 स्पेसिफिकली व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यांच्यावरती मॅक्झिमम याच्यात PYQs आलेले आहे. ही गोष्ट विसरायची नाही आहे. ठीक आहे.
परिभाषामध्ये त्यात पण सगळ्यात जास्त बघितलं ना तर स्टार्टिंगचे हे 4 असतात. व्हेरी रिपीटेड, व्हेरी रिपीटेड. अस्थि, संघात आणि कुर्च्या आणि कंडरा तर भरपूरदा आलेला आहे. आणि युजुअली ना हे इंडिव्हिज्युअल येत नाही, 2-2च्या सेटमध्ये असतात. सपोज कुर्च्या अँड कंडरा विचारते तुम्हाला 5 मार्कर ना एसएक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूनी. याच्यावर पण एलक्यू आपल्याला नाहीये. तुम्हाला हे सुद्धा सॉर्टिंग आतापर्यंत पाठ झालेली असली पाहिजे की काय एसएक्यू आहे, काय एलक्यू आहे, कशावर एमसीक्यू आहे. ठीक आहे. हे बेसिक्स आता तुम्हाला क्लिअर असलेच पाहिजे. त्यानंतर आहे गर्भशारीर. आता गर्भशारीर किती मार्क्सला आहे? 15 मार्क्सला. तर याच्यामुळे आपल्याला एक पॉइंट तर क्लिअर होतं दॅट इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आता गर्भशारीर मधून मॅक्झिमम येणारे क्वेश्चन्स किंवा मॅक्झिमम स्टडी करण्यासाठी पॉइंट्स कोणकोणते असतात? तर गर्भाची व्याख्या 2-3 जे आहेत सगळे पाठ करायचे. शुद्ध शुक्र, शुद्ध आर्तवाचे लक्षण ते पण सांगितलेले. सिंगल श्लोक आहे, दोघींचा पाठ असलाच पाहिजे. त्यानंतर मासानुमासिक गर्भवृद्धिक्रम याच्यावर मॅक्झिमम एलक्यू पडण्याचे चान्सेस असतात. मासानुमासिक गर्भवृद्धीवरती. आणि जर मासानुमासिक गर्भवृद्धीवर नाही पडला तर ह्यासाठी तुम्हाला 9चे 9 महिन्याचे श्लोक पाठ पाहिजे, ते विसरू नका. आणि जर याच्यावर क्वेश्चन नाहीच पडला तर काय येते की गर्भाची व्याख्या लिहा, शुद्ध शुक्र शुद्ध आर्तवाचे लक्षण लिहा आणि त्यानंतर पंचमहाभूत व गर्भवृद्धिक्रम लिहा. आता हे सुद्धा एक 10 मार्काचं क्वेश्चन बनू शकतो. इथं त्यांनी 3 डिफरंट छोटे छोटे क्वेश्चन्स काय केले? एकत्र केलेले आहेत. मग इथं 10 मार्काचा तो क्वेश्चन खूप इझिली बनू शकतो. 1 मार्क फॉर दिस, 2 फॉर दिस, 2 फॉर दिस अँड 5 फॉर महाभूत. असं एक डिस्ट्रीब्युशन एक तयार होतो. म्हणून तुम्हाला हे सगळं एलक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनीच तयार करायचं आहे, कारण याच्यावरती एक फिक्स एलक्यू असतो. आता जर आयुर्वेद पार्टवर नाही चाला तरच मॉडर्न पार्टमधून येतो आणि त्यात पण एकच टॉपिक आहे, तो आहे फिटल सर्क्युलेशन. तो तर आपण बघणारच. ठीक आहे, एम्ब्रिओलॉजी बघताना. पण इथं मॅक्झिमम येण्याचे चान्सेस जास्त असतात कम्पॅरेटिव्हली टू मॉडर्न. ठीक आहे, गर्भामध्ये. त्यानंतर अपरानिर्माण आणि नाभी-नाडी. हे गर्भपोषण हा क्वेश्चन आला तरी सुद्धा तुम्हाला अपरानिर्माण आणि नाभी-नाडी बद्दलच लिहायचं आहे. हा भरपूर जणांना क्वेश्चन मार्क होता की मॅम गर्भपोषण काय आहे? गर्भपोषण इज नथिंग बट अपरानिर्माण. अपरा म्हणजे काय? प्लेसेंटा. नाभी-नाडी म्हणजे काय? तर अम्बिलिकल कॉर्ड. आता मला सांगा, बेबीला न्यूट्रिएंट्स कुठून भेटतात? यांच्या थ्रूच भेटतात. मग हेच झाले ना त्यांचे पोषण करणारे तत्व. मग याच्याबद्दलच तुम्हाला तिथं लिहायचं आहे. तर तुम्ही स्लॅश करून मार्क करू शकता. त्यानंतर अंग प्रत्यंग हे स्पेसिफिकली एमसीक्यू साठी बघायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एसएक्यू सच येत नाही, एलक्यू येत नाही, पण एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूनी हे खूप जास्त काय आहे? इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अस्थि शारीर. आता तर तुम्हाला माहितीच असेल, अस्थीमध्ये एकच पॉइंट इम्पॉर्टंट आहे, अस्थीचे प्रकार. आता प्रकार लिहिताना त्याचे श्लोक आलेच पाहिजे. त्यानंतर त्यांचा तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा आलाच पाहिजे. जर एक्सप्लेनेशन नाही आलं तर श्लोक लिहून काहीच पॉइंट नाही आहे. अस्थींच्या प्रकारांचा श्लोक आलाच पाहिजे, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा माहिती पाहिजे. स्टार्ट नेहमी एतानी पंचविधानीपासूनच करायचा. त्यानंतर इंडिव्हिज्युअल जे एक्झाम्पल्स वाले श्लोक आहे ते तुम्ही निवांत लिहू शकता 5 टाईपचे. ठीक आहे. त्यानंतर संधी शरीरमध्ये परत संधीचे प्रकारच महत्वाचे आहेत. पण तुम्ही म्हणाल की मॅम याच्यावरती एलक्यू सांगितलेला आहे पण हे तर एवढा मार्कालाच नाहीये. इट्स बिकॉज की यांच्यावरती कॉम्बिनेशन क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे आता तुम्हाला अस्थि शरीर जर म्हटलेलं आहे तर नुसतं अस्थि शरीरवरती क्वेश्चन कधीच येत नाही. इट्स ऑलवेज अ कंबाइंड क्वेश्चन. अस्थि शरीरची व्याख्या सांगून किंवा प्रकार सांगून रेडियस एक्सप्लेन करायला लावू शकतात. चे प्रकार सांगून तुम्हाला टिबिया किंवा टिबियाचा लोअर एंड एक्सप्लेन करायला लावू शकतात. काहीतरी स्पेसिफिक एक्सप्लेन करायला लावू शकतात. त्यात हा अस्थीचा प्रकार हा किती मार्क्सला होल्ड करणार आहे? 3 मार्कला. उरलेले 7 मार्क हे कशाबद्दल असणार आहे? मॉडर्न बद्दल असणार आहे. ठीक आहे, ते ऑस्टिओलॉजी मध्ये पण मी तुम्हाला आयएमपी सांगणार आहे फर्दर, सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. बट इथं जे मी सांगते तेवढे टॉपिक्स परफेक्ट करायचे. सेम गोज फॉर संधी. संधीमध्ये संधीचे प्रकारांचं श्लोकांचे अर्थ हे सुद्धा माहिती पाहिजे. प्लस एक्झाम्पल जे सांगितलेले ते सुद्धा तुम्हाला इथे माहिती पाहिजे. ते पण डिटेलमध्ये करायचं आहे. मी फक्त प्रकार लिहिते याचा अर्थ हे नाही की प्रकार वाचून सोडून दिले. प्रकारांचा डिस्क्रिप्शन आणि श्लोक ते दोन्ही पाठ असलेच पाहिजे. ठीक आहे.
त्यानंतर आपण बघूया स्नायू शरीर. स्नायूचे प्रकार त्यात पण इम्पॉर्टंट आहे. त्याचे फंक्शन्स वगैरे ऑटोमॅटिकली स्नायूचे जर तुम्ही प्रकार केले तर त्याच्यामध्ये त्याचे फंक्शन्स ऑटोमॅटिकली येतात. आता मी जस्ट तुम्हाला सांगते प्रकार तर फक्त प्रकार असं नाही. एक्झाममध्ये क्वेश्चन कसा येतो, संधी संधी आला सपोज एक्झाम्पल आपण संधी कन्सिडर करू. संधीमध्ये व्युत्पत्ती, निरुक्ती आणि मग प्रकारांचे वर्णन करा असा हा एसक्यू असतो. मग असा एसक्यू आला तर तुम्ही इथं फक्त प्रकार लिहिणार आहे का? तर नाही, उत्पत्ती वगैरे एखाद वेळेस वाचलेली असते तर जेवढं आठवतं तेवढं लिहून यायचं. ॲटलीस्ट एवढं तर बेसिक माहिती असते ना तुम्हाला, की मेदाच्या खरापापासून आपल्याला अस्थीची उत्पत्ती होते आणि 2 अस्थी एकत्र आले तर संधीची उत्पत्ती होते. हे सगळं बेसिक्स असतात. हे तुम्हाला लिहावे लागतात. फक्त प्रकारमध्ये फक्त प्रकार नका करू, थोडं बेसिक्स वाचा. ठीक आहे. त्यानंतर स्नायूचे पण प्रकार. स्नायूच्या प्रकारांवरतीच मॅक्झिमम PYQs आलेले आहेत. त्याशिवाय काही डिफरंटली विचारत नाही. त्यानंतर पेशी शरीर. आता पेशी शरीरवरती एक एसक्यू फिक्स असतो. फिक्स म्हणजे डोळे बंद करून डायरेक्ट एसक्यू असतो याच्यावरती. तर मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, उत्पत्ती, प्रकार आणि कार्य व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता याच्यात ना प्रकारांमध्ये 12 डिफरंट टाइप्स आहेत. आता 12 डिफरंट अर्थ सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत. जे मराठीमध्ये रिफर करत असतील त्यांना कदाचित एखाद वेळेस सेम वाटू शकतात, पण जे इंग्लिशमध्ये रिफर करत असतील त्यांनी डायरेक्टली डिफरंट वर्ड्स दिलेले आहेत प्रत्येक 12 टॉपिक्सला. तर आता त्याच्यानंतर त्याचे स्पेसिफिक कार्य आहे. आता तुम्ही मला सांगा, जी लॉंग पेशी म्हणजे लॉंग मसल्स असेल आणि जी छोटी असेल, दीर्घ आणि ते अणू आहे ना त्याच्यात टाईप, तर जे लॉंग असेल आणि जे शॉर्ट असेल ते दोन्ही सेम फंक्शन्स करणार आहेत का? नाही, त्यांचे फंक्शन्स व्हॅरी करतील. तर कदाचित तुम्हाला त्याचे फंक्शन्स पण लिहायला येऊ शकते, म्हणून तुम्ही करा. कारण पेशीचे कार्य हे भरपूर याच्यात विचारले गेलेले आहे एसक्यूज मध्ये. जरी तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये ॲज सच कार्यवरती काहीच नाहीये, एक रॅन्डम रफ कार्य सांगितलेले आहेत आणि तेच मी तुम्हाला शिकवले पण आहेत. ठीक आहे. पण जर तुम्हाला स्पेसिफिक विचारलं तर ते मूव्हमेंट करण्यात, बॉडीला स्ट्रक्चर देण्यात, हे सगळं बेसिक तुम्ही लिहिणं तिथे अपेक्षित असणार आहे तुमच्याकडनं. त्यानंतर केशदंत नख शरीर. आता 3 वेगळे वर्ष झालेले आहेत, 3-4 पेपर झालेले आहेत. त्यामध्ये केशदंत नख तिन्ही येऊन गेलेले आहेत. आता याच्या आधी तर केशदंत नख हा प्रकार नव्हता. हा नवीन सिलेबसनुसारच आलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून गेल्या 5-6 पेपर आय गेस 6 पेपरमध्ये मी चेक केले आहेत, बट ते रिपीट झालेले आहेत. ते इव्हेंच्युअली चेंज होत असतात. तर ॲज सच याच्यातून काही असं पर्टिक्युलर मी तुम्हाला सांगू शकत नाही. बट तिन्ही महत्त्वाचेच आहे. तिघांमध्ये तुम्हाला इक्वली ते करावंच लागणार आहे. यू डोंट हॅव ॲन ऑप्शन देअर. ठीक आहे. त्यानंतर एम्ब्रिओलॉजी. आता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथून पुढे तुम्हाला एकदम मस्त लक्ष द्यायचंय माझ्यावर, मी तुम्हाला काय सांगतेय, बिकॉज आता मॉडर्न पार्ट स्टार्ट झालेला आहे. जेवढं तुम्ही मॉडर्नमध्ये हायलाईट लक्षात ठेवाल तेवढंच अभ्यास करण्यात इझी जाईल. आता एम्ब्रिओलॉजी करताना सगळ्यात आधी ब्रांचेस ऑफ एम्ब्रिओलॉजी करायचे आहेत. हे क्वेश्चन रिपीट झालेला नाहीये एवढ्यांदा, पण तरी ॲज पर माय अनालिसिस मला 2-3 ठिकाणी हा एसक्यू दिसलेला आहे. खूप रेअरली आलेला आहे, बट बाय टेक अ रिस्क ना, तुम्हाला पण येऊ शकतो. सो त्या दृष्टिकोनातून आपण ब्रांचेस ऑफ एम्ब्रिओलॉजी करून घेऊया. खूप इझी आहेत, व्हेरी बेसिक आहे, सायटोलॉजी वगैरे आहे, ते सगळं तुम्ही बघून घ्यायचंय. त्यानंतर डेफिनेशन ऑफ स्पर्म, ओवम, फर्टिलायझेशन, क्लीवेज अँड एम्ब्रिओ. आता तुम्ही म्हणाल की मॅम याची डेफिनेशन इंडिव्हिज्युअली लिहायला येते का? अशी डेफिनेशन अजून इंडिव्हिज्युअली लिहायला आलेली नाहीये. बट हे डेफिनेशन वरती MCQ मात्र 100% आलेले आहेत. कधी स्पर्म वरती येतो, कधी फर्टिलायझेशन, कधी क्लीवेज, कधी एम्ब्रिओ, कधी ब्लास्टोसिस, ब्लास्टोमियर, कशावर पण येऊ शकतो MCQ. म्हणून यांचे जे डेफिनेशन्स असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण ते वर्ड एक्सचेंज करतात आणि मग तुम्हाला तो MCQ विचारला जातो. सो त्या दृष्टिकोनातून तुमचं कॉन्सेप्ट इथे क्लिअर पाहिजे. त्यानंतर जर्मचे लेयर्स आणि इट्स डेरिव्हेटिव्ह व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जर्म लेयरची फॉर्मेशन एवढी पक्की नसली तरी चालेल, बिकॉज युजली LAQचा पॉईंट ऑफ व्ह्यू नाही आहे त्याच्यावर, पण आलेला आहे. 1 पेपरमध्ये तो आलेला आहे, 1 का 2 पेपरमध्ये आय गेस. ठीक आहे. तर जर्म लेयर्स अँड डेरिव्हेटिव्ह अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जरी LAQचा पॉईंट ऑफ व्ह्यू नसला तरी SAQ साठी तर जर्म लेयर्स करायचेच आहेत सगळ्यांनी. त्यानंतर फिटल सर्क्युलेशन LAQचा पॉईंट आहे. सगळं स्किप केलं तरी चालेल, फिटर सर्क्युलेशन स्किप नाही करायचं आणि त्याची डायग्राम स्पेसिफिकली करायची आहे. अॅनॅटचा पेपर इज ऑल अबाउट डायग्राम. जर डायग्राम नाही काढलं तर काय उपयोग नाही. आणि डायग्रामॅटिक सर्क्युलेशन असा सुद्धा क्वेश्चन आलेला आहे, ज्याच्यात तुम्हाला एक सिस्टमिक डायग्राम काढायची होती. सो याच्यात तुम्हाला डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. तर फिटर सर्क्युलेशन मध्ये ती एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर मंथ वाईज डेव्हलपमेंट.
मंथ वाईज डेव्हलपमेंट नॉर्मली मॉडर्ननुसार विचारत नाही आपल्याला. बट सिन्स काय होतं, कधी कधी ते को रिलेट करायला लावतात. मग तुम्हाला मासानुमासिक गर्भवृद्धी क्रम पण येते आणि त्याला मॉडर्नशी थोडं को रिलेट करायला लावतात. मग त्यावेळेस तुम्हाला मॉडर्नचे सर्टन पॉईंट्स तरी माहिती पाहिजे, जसं लनुगो कधी येतो, त्याच्यानंतर छोटे छोटे फिंगर्स कधी डेव्हलप होतात, फर्स्ट हार्ट साऊंड कधी ऐकायला भेटतो. आता नॉर्मली चरकांनी हृदय प्रवर्तन ते वेगळ्या श्लोकमध्ये सांगितले महिन्याचा, पण हार्टमध्ये आपण काय सांगतो की 8-9 वीक्स नंतरच आपल्याला हार्ट बीट डायरेक्ट म्हणजे मॉडर्न नुसार आपण असं सांगतो. मग तो डिफरन्स तुम्हाला थोडं माहिती पाहिजे. त्यासाठी मंथ वाईज डेव्हलपमेंट सुद्धा एक वेळा करायची आहे. जर एक्झाम मध्ये कोरिलेट करून एमसीक्यू जरी विचारला तरी तुम्हाला इथे कन्सेप्ट तुमचा क्लिअर राहील. त्यानंतर ऑस्टिओलॉजी बघा. ऑस्टिओलॉजी मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, हे बोन्स मी एवढे जेवढे लिहिलेले आहेत सगळ्यांनी एवढे तरी कंपल्सरी करायचेच आहेत. आता ह्याशिवाय भरपूर अजून बोन्स आहेत जे मी अजून तुम्हाला दिलेले नाहीयेत. सो असं नाही की हे मॅम हे तर तुम्ही ऑलमोस्ट सगळेच लिहिले, कारण ह्या बोन्स वरती येतात क्वेश्चन. यात फिब्युला नाहीये, पटेला नाहीये, मॅन्डिबल नाहीये, हायोइड नाहीये, परत स्कलचे कोणतेच बोन नाहीये. का नाहीये? बिकॉज ते नॉर्मली येत नाही तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. बट हे बोन्स खूपदा रिपीट होतात SAQ ऑल्सो LAQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. ठीक आहे. फीमर, टिबिया, ह्युमरस, रेडियस, अल्ना, क्लॅव्हिकल, स्कॅप्युला, स्टर्नम, हे जे आहे हे पक्का याच्यातलाच LAQ असतो. ते फिक्स असतात, पक्का ह्यातलाच LAQ असते. त्यानंतर टिपिकल वर्टिब्रा वाचून घ्यायचं सगळ्यांनी. की आता तुम्ही म्हणाल की मॅम टिपिकल वर्टिब्रा का वाचायचं? बिकॉज जरी तुम्हाला अटिपिकल आला पण काहीतरी पॉईंट सर्टन सिमिलर असतात, तरी सुद्धा तुम्ही जर टिपिकल लिहून आले तरी देर विल बी नो इश्यूज. कमीत कमी तुम्हाला अटेम्प्टिंगचे प्लस फॉर रायटिंग समथिंग ऑर दी करेक्ट आपल्याला 3-2.5 मार्क तर 2.5-3 मार्क भेटूनच जातील 100%. सो त्या याच्यातून आपल्या टिपिकल वर्टिब्रा सगळे करायचे आहेत. सर्वायकल पण करायचं आहे, एक थोरॅसिक पण करायचं आहे, एक लंबार पण करायचं आहे. कॉक्सिजियल आणि सेक्रम नॉर्मली येत नाही पेपरला, सो यू डोंट हॅव टू वरी. पण C1 आणि C2 हे अटिपिकल वर्टिब्रा स्पेसिफिकली करायचं आहे. C1 आणि C2 वरती SAQ ऑलरेडी आलेले आहेत, परत येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया आर्थ्रोलॉजी. आता आर्थ्रोलॉजी इज ऑल अबाउट बोन्स आणि त्यामध्ये आपले 6 इम्पॉर्टंट आर्थ्रोलॉजी इज ऑल अबाउट जॉईंट्स. त्यातले आपले 6 इम्पॉर्टंट जॉईंट्स आहे. याच्यावरच नॉर्मली आपल्याला SAQ पण येतो आणि LAQ पण येतात. LAQ साठी शोल्डर, नी, अँकल आणि हिप जॉईंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे या दोघांवरती SAQ येऊ शकतो, नॉर्मली LAQ येत नाही. एल्बो जॉईंट आणि व्रिस्ट जॉईंट वरती, पण ह्या चौघांवरती 100% LAQ येण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया मायोलॉजी. आता मायोलॉजी मध्ये तुम्हाला मसल्स आहेत, भरपूर आहेत, पण त्यातले मला असं वाटतं की हे इम्पॉर्टंट मसल आहे आणि यांच्यातले येऊ शकतात. हाय चान्सेस असते की यातलंच येईल. ओके. कोणकोणते मसल्स आहे बघा. पेक्टोरलिस मेजर, ट्रपेझियस, लॅटिसिमस डॉर्सी, डेल्टॉइड, टेरेस मेजर, सबस्कॅपुलारिस, बायसेप्स ब्रेकाय, ट्रायसेप्स ब्रेकाय, सार्टोरियस, क्वाड्रिसेप्स फिमोरिस, सोलियस, अँटेरियर पोस्टेरियर कंपार्टमेंट ऑफ आर्म आणि डायफ्राम. हे मसल्स येऊ शकतात. आता आय नो की जे डायफ्राम वाला टॉपिक मी सांगितलेला आहे तो नॉर्मली रेस्पिरेटरी सिस्टमच्या अंडर येतो, पण डायफ्राम ही एक मसल सुद्धा आहे आणि तुम्हाला अंडर मायोलॉजी सुद्धा ती विचारली जाऊ शकते. सेम गोज फॉर स्प्लीन. ओके. स्प्लीन जरी डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये येत असला तरी तो लिम्फॅटिक सिस्टमचा सुद्धा पार्ट आहे, तर तुम्हाला लिम्फॅटिक सिस्टम मध्ये सुद्धा ते विचारलं जाऊ शकते. त्यानंतर नर्वस सिस्टम, अगेन वन ऑफ दी फिक्स LAQ क्वेश्चन्स इज फ्रॉम नर्वस सिस्टम. आता नर्वस सिस्टम मध्ये सगळ्यात आधी क्लासिफिकेशन करायचा, बिकॉज तुम्हाला जरी असा काही टॉपिक आला की माहितीच नाहीये, पॉन्स, मेडुला, काहीतरी खतरनाक हाइंड ब्रेन वगैरे आलं, मग काय करणार? मग त्या सिनॅरिओ मध्ये आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी क्लासिफिकेशन लिहायचे. क्लासिफिकेशन लिहिता लिहिताच आम्ही 1 पेज भरू शकतो, एवढं तर क्लासिफिकेशनच आहे. बरोबर. आता 1 पेज भरल्यानंतर थोडाफार कंटेंट तर भेटूनच जाईल तुम्हाला. 2 पेज जरी लिहिले तर अटेम्प्टिंगचे धरून असे 5 मार्क तर भेटून जातील, विच इज सफिशियंट फ्रॉम गेटिंग 0 भेटण्यापेक्षा 5 इज व्हेरी व्हेरी गुड ना. सो त्या हिशोबाने आपल्याला प्रिपेअर करायचं, म्हणून क्लासिफिकेशन करायचंच आहे. त्यानंतर आणि क्लासिफिकेशनवर MCQ सुद्धा येतात बरं का. नर्वस सिस्टमवर मेनिंजेस करायचे, वेंट्रिकल्स करायचे, हे 2 आणि CSF.
हे जे 3 टॉपिक्स आहेत ते स्पेसिफिकली एससीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने करायचं आहे. मेनिंजेस, व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन आणि सीएसएफ. बट हे उरलेले जे टॉपिक्स आहेत सेरेब्रम, सेरेबेलम, स्पायनल कॉर्ड, इथं चुकलंय, ब्रेकियल प्लेक्सेस आहे ते. ब्रेकियल प्लेक्सेस, मेड्युला आणि ब्लड सप्लाय ऑफ ब्रेन. आता आय नो भरपूर लोकांना ब्लड सप्लाय ऑफ ब्रेनला घेऊन खूप डाऊट आहे. ब्लड सप्लाय ऑफ ब्रेन नॉर्मली आपल्या स्टुडंटसाठी येत नाही. बट आलं तर, काही झालं तर, सो सेफ्टीसाठी तुम्ही ब्लड सप्लाय ऑफ ब्रेन, दॅट इज सर्कल ऑफ विलिस, वाचून ठेवा. जरी नाही वाचलं तरी एमसीक्यू साठी त्याचं नाव सर्कल ऑफ विलिस आहे हे तरी तुम्हाला माहिती पाहिजे कमीत कमी. ठीक आहे. त्यानंतर एंडोक्रायनॉलॉजी मध्ये 6 ग्लँड आहे. 6 ग्लँड पैकी व्हॉट आय फील इज हे 4 जे आहे ते खूप जास्त महत्वाचे आहेत. दॅट इज थायरॉइड, पिट्युटरी, सुप्रारिनल आणि पॅराथायरॉइड. पॅराथायरॉइड वर सुद्धा एसएक्यू येतो, एलएक्यू येत नाही. पिनियल ग्लँड सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे, बट थायमस वगैरे वरती एवढं काही क्वेश्चन्स येत नाही, बिकॉज थायमस इज डिजेनरेटिव्ह नाही का, वयाच्या याच्यासोबत तो ऑटोमॅटिक बंद पडत जातो. त्याच्यावर एवढे काही क्वेश्चन आलेले नाहीये, बट थायरॉइड, पिट्युटरी अँड सुप्रारिनल वरती मॅक्सिमम दा क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत आणि पॅराथायरॉइड वरती आपल्याला युजली एसएक्यू चाललेला आहे. ठीक आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट आपला लिम्फॅटिक सिस्टम. आता लिम्फॅटिक सिस्टम मध्ये मी तुम्हाला परत सांगते, स्प्लीन हा डायजेस्टिव्ह सिस्टमचा जरी पार्ट असला तरी लिम्फॅटिक सिस्टम मध्ये सुद्धा येतो. मग इथं सुद्धा तुम्हाला स्प्लीन प्रिपेअर करायचं आहे. सो असे 2 टॉपिक आहे जे तुम्हाला पेपर 1 अँड पेपर 2 साठी प्रिपेअर करायचं आहे, दॅट इज डायफ्राम अँड स्प्लीन. हे दोन्ही साठी प्रिपेअर करायचं आहे, पेपर 1 अँड 2. आणि लेफ्ट थोरॅसिक लिम्फॅटिक ड्रग, जे लिम्फॅटिक डग जे असते, लेफ्ट लिम्फॅटिक डग, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट फॉर एससीक्यू. येतोच म्हणजे येतोच, फिक्स असतो. जर तुम्हाला याच्यातून क्वेश्चन पाहिजे, एकदा एलएक्यू आला तर स्प्लीन येईल, एससीक्यू आला तर लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट येईल. फिक्स क्वेश्चन्स आहेत, देर इज नो चेंज. तर मग हे 2 टॉपिक तर तुम्हाला करावेच लागतील. सो पेपर 1 चे मी तुम्हाला ऑलमोस्ट सगळे IMP पॉइंट सांगून दिलेले आहेत. याचे नोट्स, ऑल्सो याचे लेक्चर्स आमच्या आयुर्वेद मराठीच्या ॲपवरती अपलोडेड आहे. प्लीज डू विजिट आवर चॅनल आणि फॉर मोर अपडेट्स प्लीज बी कनेक्टेड विथ अस थ्रू इंस्टाग्राम, आणि जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम.